इचलकरंजी प्रभाग क्रमांक 6 मधील सफाई कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत मिळत नसल्याने त्यांनी 14 जुलै पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते। त्यामुळे परिसरातील स्वच्छता व्यवस्था विस्कळीत होऊन प्रभागात अस्वच्छता निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर नगरसेविका विजया सुनील महाजन, माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन आणि विनय महाजन यांनी पुढाकार घेत सफाई कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मदतीचा हात पुढे केला आहे। महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी वेळेवर वेतन न मिळाल्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणी मांडल्या। त्यानंतर तात्पुरता दिलासा म्हणून सुनील महाजन आणि विजया महाजन यांनी प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याला वैयक्तिक स्तरावरून 5,000 रुपये आगाऊ स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार मिळण्यासोबतच स्वच्छता कामकाजही पूर्ववत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला। यावेळी सुनील महाजन यांनी प्रभाग स्वच्छ व निरोगी ठेवणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे। त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांच्याही अडचणी समजून घेणे आणि त्यांना मदत करणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे। काम बंद आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचेही वेतन बुडण्याची शक्यता होती। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असे सांगितले। नगरसेविका विजया महाजन यांनीही कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। या निर्णयानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी महाजन कुटुंबियांचे आभार व्यक्त केले। प्रभागातील स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांतूनही स्वागत करण्यात येत आहे। स्वच्छ आणि निरोगी प्रभागासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही अशीच सकारात्मक भूमिका कायम ठेवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली।